वाढत्या उष्णतेचा फटका अनेक ठिकाणी म्हणजे गृहसंकुलन असेल इतर ठिकाणी देखील पाण्याची टंचाई भासायला सुरुवात झालेली आहे आणि त्याचाच आता ठाणे महानगरपालिकेने आता आदेश काढण्यात आलेले आहेत ते म्हणजे जे सर्व्हिस सेंटर आहे ते गाडी धुण्याचं ते आता आजपासून निर्बंध घालण्यात आलं ते 10 जूनपर्यंत हे निर्बंध असणार आहे। पाहिलं तर अनेक सर्व्हिस सेंटर जे आहे ते बोरिंगचं पाणी असेल या विहिरीचं असेल या इतरत्र महापालिकेचं पाणी वापरत असेल ते आता यावरती निर्बंध घालण्यात आलेले आहेत। पाहायला गेलं तर आजपासून ते 10 जूनपर्यंत आता दुचाकी असेल या चारचाकी वाहन आता धुताना या ठिकाणचे कार सर्व्हिस सेंटर आता आजपासून ज्यांना नोटीस देखील दिली जाणार आहे आणि बंद देखील ठेवण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव आणि ठाणे महानगरपालिका महापौर शर्मिला पिंपोळकर यांची काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये पाणी विभागाचे अधिकारी देखील होते आणि आता नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत की सर्व्हिस सेंटरवरती 10 जूनपर्यंत दुचाकी असेल चारचाकी या वाहनं आता धुता येणार नाही। त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पाणी टंचाईमुळे पाणी जपून वापरावे असे देखील आता आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आलेले आहे। त्यामुळे आता या अधिनियमांतर्गत पाहायला गेलं तर आता इतरत्र ठाण्यातील जे सर्व्हिस सेंटर आहेत त्यांच्यामध्ये उपासमारीची वेळ देखील येऊ शकते। जे कामगार जे काम करत आहेत त्यांना आता घरी बसावं लागणार या दुसरं काम बघावं लागणार आहे। पाहिलं गेलं तर जे मोटरीने पाणी जे आहे ते या ठिकाणी घेऊन त्या ठिकाणच्या गाड्या धुतल्या जातात त्यांना आता या ठिकाणीपासून आजपासून जे निर्बंध घालण्यात आले त्यामुळे 10 जूनपर्यंत दुचाकी आणि चारचाकी वाहनं जे ते आता धुता येणार नाही। सर्व्हिस सेंटरने जर असं काही आढळल्यास त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली जाण्याचे आदेश देखील ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव असतील या ठाणे महानगरपालिकेचे महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी दिले। त्यामुळे येणाऱ्या काळात आता सर्व्हिस सेंटर बंद होण्याच्या मार्गावरती असणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।